सोमनाथ सूर्यवंशीला अमानुष मारहाण झाली होती असा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला। परभणीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे। यावेळी त्यांनी सोमनाथ सूर्यवंशीचे काही फोटो देखील दाखवले। पोलीस एकाला बेदम मारहाण करत होते याचा व्हिडिओ सूर्यवंशीने काढला होता असं देखील अंधारे यांनी यावेळी म्हटलं आहे। ही सोमनाथ सूर्यवंशीला झालेली मारहाण काय पद्धतीचा मार लागलाय, ही कोणती अमानुष पद्धत होती। पीसीआर मध्ये तुम्हाला वाटेल त्याला तुम्ही पकडला, तुमचा नाकर्तेपणा झाकला। पोलिसांवर जेव्हा चौफेर टीकेची झोड सुरू झाली तेव्हा पोलीस स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी अशा पद्धतीने अमानुष मारहाण करतात। त्याच्या डोक्यावर मार असतो, त्याच्या अवघड जागेच्या ठिकाणी मार असतो, त्याच्या पाठीवर आणि छातीवर मार असतो आणि हा सगळा मार झाल्यानंतर त्याला एमसीआर होतो। हा लॉचा स्टुडंट आहे, हा होता का तिथे? नाही, हा तिथलं व्हिडिओ फुटेज रेकॉर्ड करत होता। पोलीस एकाला बेदम मारहाण करत होते आणि जेव्हा पोलीस बेदम मारहाण करत होते त्यावेळेला हा तिथला व्हिडिओ रेकॉर्ड करत होता। का रेकॉर्ड करत होता? त्याला काय उत्सुकता होती व्हिडिओ रेकॉर्ड करायची? हा लॉचा स्टुडंट आहे, हा लॉ थर्ड इयरचा स्टुडंट आहे। लॉ थर्ड इयरच्या स्टुडंटला वाटलं की हे कायदाबाह्य चाललेलं आहे, हे इल्लीगल चाललेलं आहे, म्हणून त्याने व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली आणि त्याला पीसीआर होतो। इतक्या बेदम पद्धतीने मारहाण केली जाते।